नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अजित पवारांचं मोठं वक्तव्य. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. पवार कुटुंब एकत्रित आलं की कार्यकर्त्यांना वाटतं की हे एकत्र आहेत, आपण कशाला वाईटपणा घ्यायचा. पण आपण आता पुढे गेलो आहोत. यात कुठेही मॅच फिक्सिंग नाही, आपल्यासोबत आलेल्या कोणाच फसवायचे नाही, आपण भूमिका घेतली. आता त्यात बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवरही लिहून देतो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर काही कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्रित दिसले, पण कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावली म्हणजे एकत्र आलो असं होत नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोण कोणाला ओळखताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होते, मात्र तसं नाही. आपल्याला गद्दारी मॅच फिक्सिंग करायची नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. आपण मित्रपक्षाचा उमेदवार असेल तर त्याला मदत करायची, आपल्याला हे मदत करतील, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे संघटनात्मक काम वाढवण्यावर लक्ष द्या. लोकसभा नंतर लगेच 4 महिन्यात विधानसभा आहे, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. इंडिया आघाडीने खरगे यांचं नाव समोर केलं आहे. लोकांना तुम्ही सांगा, खरं ते की मोदी साहेब, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाचं काम करण्याचा काळ असतो, वयोमानाप्रमाणे नवी पिढी पुढे येत असते, त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते, असं अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता सुनावलं. काही जण जाणीवपूर्वक पसरवत आहे की अजित पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार, पण असं काही नाही. आमच्यासारखं लवकरच उठून कामाला लागा, आमच्यासारखं एकदम पहाटे कामाला लागू नका. पहाटेची स्वप्न बघा, चांगली असतात, असाही सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.